श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे मंगळवार आणि उद्या आहे विनायक चतुर्थी. तर या सायंकाळी कापरासोबत जाळायचे आहे ही एक वस्तू. यानं कितीही बघा कुठलंही संकट असो विघ्न असो यानं दूर होणार आहे. आयुष्यात कितीही अडचणी असू द्यात बघा, असं अडचणी संकट विघ्न हे कधीही सांगून येत नाही. म्हणून उद्या आहे विनायक चतुर्थी आणि ती गणपती बाप्पांना समर्पित अशी ही तिथी आहे. या दिवशी एक वस्तू तुम्हाला जाळायची आहे. ती कुठली जाळायची आहे ती जाणून घेऊयात. ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आषाढ महिना चालू झालेला आहे आणि त्यामध्ये उद्या आहे मंगळवार, उद्या आलेले आहे विनायक चतुर्थी. या विनायक चतुर्थीला अत्यंत दुर्लभ असा संयोग जुळून आलेला आहे. तर याने गणपती बाप्पांची आपण उद्या विधिवत पूजा उपासना करणार आहोत. त्याचबरोबर दर महिन्यात 2 चतुर्थी येत असतात आणि जी शुक्ल पक्षात येते तिला आपण विनायक चतुर्थी म्हणतात आणि जी कृष्ण पक्षात येते तिला आपण संकष्टी चतुर्थी असं म्हणत असतो. जेव्हा विनायक चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी ही मंगळवारी येते ना, तेव्हा तिला अंगारकी चतुर्थी असं देखील म्हटलं जातं. तर या बघा उद्या आहे मंगळवार आणि उद्या आहे विनायक चतुर्थी. चतुर्थी म्हटलं तर ती ही गणपती बाप्पांना समर्पित अशी ही तिथी आहे. गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे. त्याचबरोबर हा विघ्नहर्ता देखील आहे. यामुळे या दिवशी काही उपाय केले, काही सेवा जर केल्या तर आपल्यावर येणारे संकट, आपल्या आयुष्यात येणारी जी काही संकट आहेत विघ्न आहेत ते नक्कीच दूर होत असतात. तर उद्या सायंकाळी तुम्हाला कापरासोबत एक वस्तू जाळायची आहे. बघा कुठलाही उपाय किंवा सेवा जेव्हा आपण करत असतो ना, अगदी श्रद्धेने आणि विश्वासाने सेवा करा. अगदी मनोभावे सेवा केली ना तर त्याचे इच्छित असे फळ आपल्याला प्राप्त होत असते. बघा सकाळी आपण उद्या सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन श्री गणेशाचा अभिषेक करणार आहोत किंवा जवळपास गणपती मंदिर असेल तर त्याचं देखील तिथे जाऊन दर्शन देखील घेणार आहे. त्याचबरोबर गणपती बाप्पांच्या आवडीची वस्तू अर्पण करायची आहे. त्याच आवडीच्या वस्तूमध्ये बघा तुम्ही जास्वंदाचं फूल अर्पण करू शकता, दुर्वा अर्पण करू शकता, त्यांना मोदक देखील तुम्ही अर्पण करू शकता. नाही शक्य झालं तर बघा तुम्ही गूळ खोबरं देखील अर्पण करू शकता. जी तुमची इच्छा आहे जसे यथाशक्ती जे शक्य होईल ते तुम्ही अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर घरातील तुमच्या देवघर गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर तिला नक्कीच अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक केलेलं तीर्थ देखील ते तुमच्या मुलांना प्यायला द्यायचं आहे. त्यामुळं तुमच्या मुलांची बुद्धीत वाढ होणार आहे, मुलांची प्रगती होणार आहे. कारण अर्थात आपले गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे. तर सायंकाळी तुम्हाला दिवे लागणीच्या टायमाला एक उपाय करायचा आहे. हा बघा काय करायचं आहे. दिवा लागण्याची वेळ ही लक्ष्मी येण्याची वेळ असते. म्हणजे 6च्या नंतर तुम्ही हा उपाय कधीही करू शकता. यासाठी काय करायचं आहे, एक तुम्ही मातीची पंती घेऊ शकता किंवा स्टीलची डिश देखील घेतली तरी देखील चालणार आहे आणि त्यामध्ये खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे. सुक्या खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे किंवा सुकी खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम, नसेल तर काहीच हरकत नाही. 2 कापराच्या वड्या घ्यायच्या आहे आणि तुमच्या देवघरातील देवासमोर ही प्लेट ठेवायची आहे आणि गणपती बाप्पांना शरण जायचं आहे, त्यांना प्रार्थना करायची आहे आणि हा जो कापूर आहे तो प्रज्वलित करायचा आहे आणि प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला ओम श्री विघ्नहर्ताय नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः हा गणपती बाप्पांचा हा मंत्र तुम्हाला हा कापूर संपूर्ण जळेपर्यंत जप करायचा आहे. बघा याने काय होतं, तुमच्या आयुष्यात येणारे जे दुःख आहे, कितीही दुःख येऊ द्या, अडचणी संकट
हे जे काही येत असतं ना, आता बघा तुम्ही म्हणाल संकट आयुष्यात किंवा दुःख हे कधीच सांगून येत नाही. म्हणून हा गणपती बाप्पांना आपल्याला प्रार्थना करायची आहे, माझ्या कुटुंबातील कोणावरही कधी विघ्न येऊ देऊ नका, संकट येऊ देऊ नका, अशी प्रार्थना करायची आहे. हे मात्र लक्षात घ्या, हा कापूर संपेपर्यंत तुम्हाला हा मंत्र जो आहे तो म्हणायचा आहे. आणि ओम श्री विघ्नहर्ताय नमः. आणि नंतर जे कापूर संपून गेल्यानंतर जो खोबरा राहणार आहे ते खोबरं तुम्हाला निर्माल्यात टाकायचं आहे. बघा ही अतिशय साधी आणि सोपी अशी ही सेवा आहे. नक्की करून बघा. जरी साधी आणि सोपी असली ना तरी देखील तिचा प्रभाव तितकाच प्रभावी असा आहे. त्यामुळे संकट, बाधा, अडचणी या कधीही येत नाही. ज्या काही संकट आहे, अडचणी आहेत त्या मग कधी माझ्या घरापर्यंत येऊ देऊ नका, अशी मनोमन गणपती बाप्पांना तुम्ही प्रार्थना करायची आहे. गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे, त्याचप्रमाणे विघ्नहर्ता आहे. त्यामुळे तो संकट दूर करत असतो. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.